नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कधी काळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं पूर्णपणे वर्चस्व असणाऱ्या प्रवासी वाहतुकीचं क्षेत्र आता खाजगी वाहतूकदारांनी बऱ्याच अंशी व्यापलंय। त्यामध्ये अशा सेवा देणाऱ्या कॅब कंपन्यांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केल्यापासून तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या कंपन्यांकडून आकारण्यात येणारं भाडं आणि त्यामध्ये मनमानी पद्धतीने केले जाणारे बदल सध्या नेहमीच चर्चेत असतात। आता या प्रवासी भाड्यासोबतच ग्राहकांना लुटण्याचा आणखी एक प्रकार या कंपन्यांनी चालवला असून त्यावरती केंद्रीय मंत्र्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। ओला, उबर, रॅपिडो, मेरू, कूल कॅब अशा अनेक कंपन्या हल्ली खाजगी प्रवासी वाहतूक सेवा पुरवतात। या कंपन्यांच्या मोबाईल ॲपमधून ग्राहकांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करायची, त्यावर कंपनीकडून ठरवण्यात आलेलं भाडं दाखवण्यात येईल आणि प्रवास संपल्यावरती ग्राहकांना रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात ते पैसे द्यायचे, अशी साधारण प्रक्रिया असते। यामध्ये कंपनीकडून वाटेल तसे भाड्याचे दर आकारले जात असल्याबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त होत असते। त्यातच आता ॲडव्हान्स टिप या प्रकाराची भर पडली आहे। दरम्यान केंद्रीय ग्राहक सेवा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकारावरती तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच CCPA अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांच्याकडनं उबर कॅब या कंपनीला या संदर्भात नोटीस देखील पाठवण्यात आली आहे। कॅब कंपन्यांकडनं ग्राहकांना ॲडव्हान्स टिपची मागणी केली जाते, हा एक चिंताजनक विषय आहे। ग्राहकांना अशा प्रकारे वेगवान सेवेसाठी अतिरिक्त टिप देण्यासाठी भाग पाडलं जाणं हे अनैतिक असून शोषण करणार आहे। अशा कृती या व्यापारविषयक मूल्यांच्या दृष्टीनं चुकीच्या ठरतात। कोणत्याही व्यवहारामध्ये टिप ही सेवा पूर्णपणे दिल्यानंतर सेवा देणाऱ्याचा अधिकार म्हणून नव्हे तर संबंधित कंपनीची पोचपावती म्हणून दिली जाते, असंही प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। या प्रकाराची दखल घेऊन मी CCPAला यामध्ये लक्ष घालण्यास सांगितलंय। आज CCPAनं या संदर्भात उबर कंपनीला नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेत। ग्राहकांशी होणाऱ्या कोणत्याही व्यवहारामध्ये न्याय, पारदर्शकता आणि जबाबदार वर्तन हे पाळलं जायलाच हवं, असंही जोशी यावेळी म्हणाले। कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडनं कॅब बुक करताना टिप देण्यासंदर्भातला पर्याय हा ग्राहकांना दाखवला जातो। हे टिप देणं जरी ऐच्छिक असलं तरी टिप दिल्याशिवाय कॅब बुकच होत नसल्याचा अनुभव अनेक ग्राहकांनी सांगितलेला आहे। उबर कंपनीकडनं लवकर पिकअप मिळवण्यासाठी टिप द्या। जर तुम्ही टिप दिली तर एखादा चालक तुमची बुकिंग विनंती लवकर स्वीकारण्याची शक्यता आहे, असा मेसेज या कंपन्यांकडनं मोबाईल ॲपवरती दाखवला जातो। तसेच एकदा टिप समाविष्ट केली की त्यानंतर त्यामध्ये बदल करता येत नसल्याचंही काही कंपन्यांकडनं ग्राहकांना सांगितलं जातं। दरम्यान काही महिन्यांपूर्वी या कंपन्यांविरोधात आणखी एक तक्रार करण्यात आली होती। बुकिंग करणाऱ्या मोबाईल ॲपमध्ये अँड्रॉइड आहे की iOS म्हणजेच आयफोन यावरनं सारख्याच प्रवासासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचा आरोप देखील यामध्ये करण्यात आला होता आणि CCPAनं त्याबाबत ओला आणि उबरला नोटीसही बजावली होती, परंतु या दोन्ही कंपन्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कॅब कंपन्या ॲडव्हान्स टिप मागू लागलेल्या आहेत। तर मग पाहूयात की सरकार यावरती काय पावलं उचलतं ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।